आता पाहूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। मुख्यमंत्र्यांच्या जळगावातील सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांना पैसे वाटप। ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांचा आरोप, तर प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाबूंच्या टीकेला राऊतांचंही त्याच भाषेत उत्तर। विधानसभा निवडणुकीत जागा दाखवण्याचा राऊतांचा इशारा। पिपाणी या निवडणूक चिन्हामुळे आम्हाला निवडणुकीत फटका। पिपाणी चिन्ह निवडणूक चिन्हाच्या यादीतून वगळा, अन्यथा सुप्रीम कोर्टात जाणार। शरद पवारांकडून निवडणूक आयोगाला पत्र। येत्या 2 दिवसात मोठा घोटाळा बाहेर काढणार। 5,000 कोटींपेक्षा जास्त कमिशनबाबत मोठा स्फोट होणार, रोहित पवारांचा इशारा। भंडाऱ्यात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काळे झेंडे दाखवत निषेध। कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात। मुख्यमंत्र्यांच्या सभेत गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांची घोषणाबाजी। पोलिसांनी आंदोलन करताना ताब्यात घेतलं। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी। सूर्यकांत पाटलांचा उद्या शरद पवार गटात प्रवेश। बिदरी साखर कारखान्यावरील कारवाईवर हसन मुश्रीफ नाराज। कारवाई केपी पाटलांवर करायची होती। चुकीच्या कारवाईबाबत संबंधित मंत्र्यांशी बोलणार, हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया। आमदार आबिटकरांमुळेच बिदरीची चौकशी, केपी पाटलांचा आरोप। तर गेल्या 2 निवडणुकांमध्ये 1 वोट आणि 1 नोटचे नाटकी आवाहन करणाऱ्या आमदारांनी खोक्यांच्या आमिषाने सर्वसामान्य जनतेला गंडवलं। केपी पाटलांचा हल्लाबोल।